केला जातोय, पण अजित पवारांना समजावताना कोणी दिसत नाहीये. कुठेतरी महायुतीमध्ये तुम्हाला धर्मपाळा सांगते, पण अजित पवार धर्मपाळा म्हणून सांगत नाहीये. हा, मग ते असं आहे. तेच मी म्हणतो की आम्ही काय इतकी जनता का भडकलेली आहे बारामतीमधले. जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये, राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये, केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये, सगळं काय ते एसटी स्टँड एअरपोर्ट सारखं पाहिजे. 60 कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात. पण 4.5 लोकांच्या मुखात देवाची उरुळ्यांनी फुरसून पाणी 118 कोटीची योजना 20-25 कोटी फक्त राहिले होते. एक फुटी कवडी दिली नाही. एक खेळा लागला नाही 2.5 वर्ष. आता हे परत सरकार शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री, एवढा महत्वाचा प्रश्न आहे, ते स्वतः ते 2 ऑगस्टला आले. त्यांनी ती योजना पाहिली. 25 कोटी त्वरित दिले त्यांनी आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली. 4.5 लोकांच्या घरात खडकवासल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येत आहे. असा असंतुलित विकास, त्यांना सगळं मतं आमची पाहिजेत. 5 आणखी मतदारसंघ. अहो, बाकीचं जाऊ द्या. हो, बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार, मला आव्हान आहे, 10-15 दिवसापूर्वी तिथे आंदोलन झालं, पाणी नाही म्हणून, पियाला पाणी नाही. सुपा परगणा जो आहे 2-2.5 लाख 29 गावं, या गावामध्ये आजही पियाला पाणी नाही, आजही शेतीला पाणी नाही. कसला विकास तुम्ही केलाय? फक्त शहराचा. तुम्ही बारामतीकरांना सुद्धा फसवलाय आणि बाकीच्या 5 मतदारसंघांना सुद्धा फसवलाय. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली. पण आवाज कोण उठवणार? आवाज उठवणार एक माणूस सर्वसामान्यांना मिळाला विजय सूत्राच्या रूपाने. आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये पूर्ण विचारांती सर्वांना विश्वासात घेऊन, बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही, कारण आमचा नेता आहे, खूप ग्रासरूटवरून आलेला नेता आहे. आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत. पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतोय पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आलाय. आणि मग कुठे आणखी धमक्या का देत आहे अजित पवार? अजूनही बॅनर लावले जात आहेत की विजय जो आहे तो अजित पवार निश्चित करतात बारामतीचा. नाही, त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. पोस्टर लावतील, बॅनर लावतील, पैसे उधळतील. काय केलं त्यांनी? मावळमध्ये हेच केलं होतं ना त्यांनी. काय झालं? 2 लाख मतांनी पडले पवार. हे बघा, जनतेने एकदा निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेला विश्वासू आश्वासक चेहरा दिसला की जनता जे पाहिजे ते करते. बारामतीत तुम्ही घेतलेली भूमिका ही माहितीतले आणखी काही नेते घेणार आहेत का? दुसरी काय, आता मी काय दुसऱ्यांचं मी काय सांगू? बरं, श्रीनिवास पवारांचा व्हिडिओ समोर आलाय. जे मी बोललो, हा नालायक आहे, हा उर्मट आहे. त्यांचे स्वतःचे बंधू सुद्धा तेच आज बोलले. ही जगजाहीर आहे ना गोष्ट. त्यांना आता मला सांगा, एवढंच जर त्यांना वाटत होतं त्यांनी एखादा फोन मला करायला पाहिजे होता ना अजित पवारने. अरे बापू, काय झालं असेल ते समजून घेऊ, काय करू, काय आहे काय. त्याची उर्मी आजही तशीच आहे ना. एखादा फोन तरी करायला पाहिजे होता. अरे बापू, काय चाललंय, काय नाही, मी येतो तुला भेटायला, किंवा तू ये मला भेटायला. चला, उपमुख्यमंत्री आहे, मला भेटायला तरी ये. झालं नाही, गुर्मी आहे. नाही, आता वेळ संपून गेली ना.